लसूण, हिरवी मिरची, हळद, जिरे, चवीनुसार मीठ व अर्धी वाटी मूग डाळ घेतली, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे व 1 गड्डी मेथीची भाजी निसून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर चला मग रेसिपी पाहूया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकू, जिरं टाकू, जिरं छान तडतडलेलं आहे, लसूण टाकू, लसूण छान परतलेला आहे, मिरची टाकू, हळद टाकू, मूग डाळ टाकू, मेथीची भाजी टाकू, मेथीची भाजी व मूग डाळ छान मिक्स करून घेऊ। मूग डाळ व मेथीची भाजी छान मिक्स करून झालेली आहे। चवीनुसार मीठ टाकू, हे पण एकदा छान मिक्स करून घेऊ। सात ते 8 मिनिटं झाकून ठेवू। 7 ते 8 मिनिटं मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। पाहू आता, भाजी छान शिजून तयार आहे। तर चला आता गॅस बंद करते आणि तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। खायला खूप छान लागते ही भाजी, तुम्ही चपाती सोबत किंवा भाकरी सोबत पण खाऊ शकता।